नवरी मिया हिटलरला या मालिकेच्या 27 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की विश्वा लीलाने सांगितल्याप्रमाणे व्हीलचेअर घेऊन येतो। लीला विश्वाकडून तिची साडी मागते आणि ते व्हीलचेअरवर बसून विश्वाला बाथरूमपर्यंत फ्रेश होण्यासाठी सोडायला सांगते। फ्रेश झाल्यानंतर विश्वा लीलाकडे चेअर मागतो, पण लीला विश्वाचं मुद्दामून कौतुक करते आणि त्याला सांगते, मला थोडं फिरव, पण विश्वा नकार देतो। त्यामुळे लीला लगेच बोलू लागते, जाऊ दे, कसा देवाने मला भाऊ दिलाय ना, मी झोपते इथे, वाटू दे मला आजारीसारखं। त्यामुळे विश्वा लगेच लीलाला फिरवायला तयार होतो। लीला विश्वाला बोलण्यात गुंडाळते आणि रूमच्या बाहेर जाते। रूमच्या बाहेर आल्याने लीला लगेच खाली पाय ठेवते। विश्वा लीलाला सांगतो, एजे सर आता मला ओरडतील। त्यावर लीला विश्वाला बोलते, एजेंनी मला बेडरूममध्ये बेडच्या खाली पाय ठेवायचा नाही अशी शिक्षा दिली। मी बेडरूमच्या बाहेर आहे, मी सर्व रूल्स फॉलो केलेत। लीला तिथून निघून जाते। लीला यशला आवाज देत असते, त्याला दार उघडायला सांगत असते, पण यश काही दार उघडत नाही। त्यामुळे लीला एक चिठ्ठी दाराच्या खालून टाकते। लीला यशला बोलत असते, यश प्लीज माझं एकदा ऐक, ती चिठ्ठी वाच। त्यामुळे यश ती चिठ्ठी वाचतो। त्यामध्ये लिहिलेलं असतं, यश, हा साखरपुडा टाळायचा माझ्याकडे एक उपाय आहे, ज्यामुळे तुला कुणालाही काहीही सांगावं लागणार नाही आणि साखरपुडाही टळेल। हे वाचून यश दार उघडतो। दुर्गा छान तयार झालेली असते, त्यामुळे किशोर तिला कॉम्प्लिमेंट देतो। इथे लीला यश दोघेही गुपचूप निघत असतात, तितक्यात दुर्गा येते। दुर्गा यशला विचारते, तू पळून जायचा विचार नाही करत ना, आणि असा विचार मनात आणू नको। लीला आई, तुम्ही एजंटची शिक्षा मोडण्याची खूप मोठी चूक करताय। दुर्गा यशला रूममध्ये जायला सांगते, पण यश काही जात नसतो। त्यामुळे ती स्वतः यशला रूममध्ये घेऊन जाते। आता लीला दुसरा प्लॅन करायचं ठरवते। इथे साखरपुड्यासाठी श्वेता आणि तिचे आईबाबा येतात। दुर्गा तिला ओवाळते। एजे घरात नसल्याने श्वेताची आई एजेबद्दल विचारत असतात। इथे एजे रेवतीला भेटायला येतो, तर इथे साखरपुडा सुरू होतो। सर्व एजंटची वाट बघत असतात, पण श्वेताची आई साखरपुड्याची घाई करत असतात। एजे रेवतीची विचारपूस करतो। एजे रेवतीला बोलतो, यश आणि रेवतीचा साखरपुडा आहे, मला निघायला हवं। आता ते संसार व्यवस्थित करतील, खूप छान राहतील। हे ऐकून रेवतीच्या डोळ्यात पाणी येतं। रेवती रडते हे बघून एजे तिच्या जवळ येतो। एजे रेवतीला बोलतो, तुझे मला सांगितलं नाही ते तुझ्या अश्रूने मला सांगितलं। एजे रेवतीचे डोळे पुसतो, तू मला काहीच सांगितलं नाही, मी तुझा भाऊ म्हणून कमी पडलो। मला माझी माणसं महत्त्वाची आहेत, त्यांचा आनंद महत्त्वाचा आहे। तुझ्या आनंदापुढे माझा शब्द सर्वांची व्हॅल्यू 0 आहे। इथे श्वेता यश एकमेकांना अंगठ्या घालण्यात तितक्यात लीला साधूंचा वेषांतर करून येते। धुपाच्या धुराने सर्वांनाच त्रास होऊ लागतो, सर्व खोकू लागतात। यश आणि लीला दोघेही गायब होतात। इथे एजेला घडलेल्या सर्व गोष्टी आठवत असतात। एजे साखरपुडा मोडण्याचं ठरवतात, पण लीलाने पहिलाच यशला गायब केल्याने आता पुढे काय घडणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।